नमस्कार मंडळी. आज आम्ही इथे पसायदान वन मध्ये आहोत. पसायदान वन म्हणजे माऊलींनी जे पसायदान बनलं लिहिलं ते कुठे लिहिलं त्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती पण आहे. पण त्यांनी पहिल्यांदा जेव्हा सुचलं तेव्हा त्यांनी ते जिथे राहत होते सिद्धपेठामध्ये, त्या सिद्धपेठामध्ये त्यांनी निवृत्तीनाथांना म्हणजे त्यांच्या गुरूंना ऐकून दाखवलं. त्यावेळेला तिथली जी सगळी झाडं होती त्या झाडांनी हे पसायदान ऐकलेलं आहे आणि त्याचे अनेक गोष्टी तिथे अतिशय उत्तमरित्या घडल्या त्या झाडांनी ऐकल्यानंतर. आणि त्या झाडांमध्ये झालेले बदल, त्या झाडांनी दिलेली फळं, त्या झाडांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म वाढले, अशा तऱ्हेचे अनेक गोष्टी तिथे घडल्या. त्या गोष्टी सगळ्या त्याचा अभ्यास आम्ही सगळ्यांनी केल्यानंतर म्हणजे मी, डॉक्टर आर एन शुक्ल, हेमाताई साने वगैरे आम्ही सगळ्या मंडळींनी त्याच्यावरती खूप मोठं काम केलं. आणि पसायदान वन हे खरं म्हटलं तर पुण्यात किंवा आळंदीमध्ये व्हायला पाहिजे होतं, ते न होता आज आम्ही इथे केलं. हे पसायदान वन करताना आम्ही जवळजवळ 300 वारकरी इथे तेव्हा बोलले होते. आणि हरिपाठामध्ये ही सगळी झाडं लहान असताना आम्ही याचं वृक्षारोपण केलं. आता या झाडांना ज्यावेळेला आम्ही पसायदान म्हणून दाखवतो त्यावेळेला या झाडांमध्ये होणारे बदल हे ऑरा स्कॅनिंगमध्ये आम्ही बरेचदा बघितलं. लॅबोरेटरी रिपोर्ट्समध्ये सुद्धा लॅबोरेटरी रिपोर्ट्समध्ये सुद्धा याचे वेगळे गुणधर्म जास्त दिसतात. या झाडांखाली तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला येणारे व्हायब्रेशन्स ह्या वेगळ्या असतात. तुम्हीही प्रयत्न करून बघा ह्याच्यामध्ये पसायदान म्हणून, म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे पसायदानाची सुरुवात ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला सगळेजण हात जोडा. म्हणजे मी तर इथंही जेव्हा 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 येतो तेव्हा प्रत्येक झाडाला भेटताना नेहमी असं म्हणतो की आता विश्वात्मके देवे येणे वागेतने तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. तर हे जेव्हा तर आम्ही म्हणतो झाडांना त्यावेळेला झाडांमधले होणारे बदल हे खूप वेगळे असतात. मग ते तुम्ही ज्यावेळेला तुम्ही इथं जे हिंडाल, इथं आल्यानंतर त्यावेळेला जेव्हा शांत जेव्हा हिंडाल तुम्ही, एक आवाज न करता, त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी हे पसायदान आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. वेदांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो भूता परस्परे घडो मैत्री जीवांचे दुरितांचे विश्वरावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरेशांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता. तर अशा तऱ्हेचं हे पसायदान अजून मोठं आहे. पण वेळ पण आता संपत आली आणि त्यांची सायकल बदलायची वेळ सुरू झाली आहे. त्यामुळे झाडं आत्ता अजून थोड्या वेळानंतर स्वतःची सायकल बदलतील. त्यावेळेला ते काय करतील की प्राणवायू घ्यायला लागतील आणि कार्बन सोडायला लागतील. आता हे जेव्हा ते गोष्टी ते करतील त्यावेळेला त्यांच्यामधलं स्थिती त्यावेळेला हे न्यूट्रल होतं झाडं. ही शेवटची जेव्हा सायकल स्वतःची बदलतात ते त्यावेळेला झाडं ही अर्धा तास न्यूट्रल असतात, त्यांना काहीही त्यावेळेला समजत नाही. तुम्ही बघितलं असेल की संध्याकाळच्या वेळेला झाडं स्थितप्रज्ञ होऊन जातात, एकदम वातावरण शांत होऊन जातं, कारण त्यावेळेला ते स्वतःची सायकल बदलत असतात. तेव्हा आतमधला जो प्राणवायू असतो तो सगळा काढतात आणि मग कार्बन घ्यायला सुरुवात करतात. मग कार्बन संपूर्ण काढतात आणि प्राणवायू घ्यायला सुरुवात करतात. आणि तर त्यावेळेस ती जी सायकल आहे तर त्या सगळ्या प्रोसिजरला साधारण एक अर्धा ते 20 ते अर्धा तास साधारण लागतो. आत्ताची जी वेळ आहे आपण बघतो ही वेळ आता त्यांची सायकल बदलण्याची फक्त प्राणवायू घेण्याची सगळी प्रक्रिया सुरू झाली आहे आणि ते आता कार्बन डायऑक्साईड सोडायला लागतील. म्हणून आपल्या इथं नेहमी म्हणलं जातं बघा की रात्रीच्या वेळेला झाडाखाली झोपू नये. त्याचं कारण असं की रात्री झाडं कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि प्राणवायू घेत राहतात. तर आपण पसायदान वन आता आज आपण म्हणलं इथे तुम्ही केव्हाही इथे आलात, ते कोणीही आलात इथे आणि तुम्ही या इथे या झाडांमध्ये एकटे फिरला, कारण तुम्ही 4-5 माणसं घेतली की तुम्ही गोंगाट करणार, गर्दी करणार आणि मग त्याच्यामध्ये होतं असं
की झाडं मग बोलत नाही तुमचे, एकदम शांत या, बसा, झाडांमध्ये फिरा, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतील. हे result मिळणार. नमस्कार, स्वामी हो. मंडळी, आज आपण स्वामींच्या मंदिराची आरती आपण आज करणार होतो आपण. आणि नंतर मग त्यांनी लिहून ठेवलंय की निशंक हो निर्भयो म्हणणारे प्रचंड स्वामी बळवाडीची रे, अतर्क्य अवधूत हेच म्हणणं आम्ही अशक्यही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. हे सगळे जे त्यांनी लिहून ठेवले ते हे यासाठी लिहून ठेवले की मी आहे, घाबरू नको. पण आपल्याकडे एक गोष्ट अशी आहे की मनुष्य जात आहे, त्यांना शंका, श्रद्धाही फार कमी असते लोकांची देवांवरती. काय करतात लोक, देवाला जातात, 10 रुपये टाकतात आणि 1000 रुपये मागतात. त्यामुळे गोंधळ असा आहे की देव म्हणतो की तू 10 रुपये मला देतोय आणि मागताना मात्र 1000 रुपये मागतोय, तर हे कसं काय जमायचं हे गणित? आणि बरं तुला 1000 दिले, बाकीच्यांना पण 1000 द्यायचे, असं किती वाटत करायचं? येताना मला कमी येत आहेत, तुझी श्रद्धा मला कमी पडते. 10 रुपये सांगायचं म्हणजे की तुझी श्रद्धा माझ्या बाबतीत कमी पडते. ती श्रद्धा जर तुझी असेल तर मी तुला त्याच्या चौपट तुला मी देईन. पण तुझी श्रद्धाच जर नाही आहे माझ्यावरती तर मी तुला काय देणार?